हाय फ्रेंड्स, मी आहे श्रद्धा आणि श्रद्धास रेसिपी चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचा चिवडा. तर त्याच्यासाठी आपण हे नायलॉन साबुदाणे घेतलेले आहे. त्यावरती फार छान फुलतात आणि हे इझिली कुठेही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर पिठी साखर, शेंगदाणे, थोडे मनुके, बदाम आणि बटाट्याचा आपण साल काढून किस करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य लागणार आहे. तर चला बघूया मग साबुदाण्याचा चिवडा. आता हे जे 2 बटाटे आहेत याचे आपण साल काढून किसून घेणार आहोत. 2 बटाट्याचे आपण व्यवस्थित साल काढून घेतलेले आहेत. आता आपण याला किसून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकताय पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये जर किसून घेतले नाही तर ते लाल पडतील, त्याच्यामुळे आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकताय आपला बटाटा चांगला किसून झालेला आहे. तर आता आपण या बटाट्याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि जरा पंख्याखाली सुकायला ठेवणार आहोत आणि थोडा वेळ पंख्याखाली सुकायला ठेवणार आहोत. 3 ते 4 वेळा चांगला धुतल्याच्या नंतर याचा स्टार्च पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि आपण पूर्णपणे पाणी याचं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता हा आपण थोड्या वेळासाठी पंख्याखाली सुकवायचा आहे, जो आपण बटाट्याचा किस केलेला आहे तो. तर आता आपण तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं करून हा जो नायलॉन साबुदाणा आहे तो ह्या तेलामध्ये सोडणार आहोत आणि तेल आपलं जास्त कडक गरम नाही करायचं आहे. तर आपण आता हा साबुदाणा याच्यात ठेवूया, टाकून घेऊया. तर तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे फुलून तो वरती येत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा फुललेला साबुदाणा काढून घ्यायचा आहे आणि बघू शकताय असा पांढराच ठेवायचा आहे. याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला कलर आणून द्यायचा नाहीये. तर अशा प्रकारे आपण पूर्ण साबुदाणा फ्राय करून घेणार आहोत. छान प्रकारे फ्राय झालेला आहे. आता आपण बघू शकतोय की किती छान प्रकारे हा फ्राय झालेला आहे. एकदम कुरकुरीत झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता आपण जो बटाटा किसून घेतला होता तोही थोडं थोडं करून आपण तेलामध्ये फ्राय करूया. बबल्स जेव्हा यायचे बंद होतात तेव्हा समजायचे की बटाटा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपला. तुम्ही बघू शकताय बबल्स कमी झालेले आहेत आपले. अशा प्रकारे आपल्याला बटाटा पण फ्राय करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकताय आपला बटाटाही चांगल्या प्रकारे तळून झालेला आहे. हे बघा, बघू शकताय. हे बघा, चांगला कुरकुरीत झालेला आहे. आता याच्यात आपण याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपले शेंगदाणेही चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत. आता याच्यात ह्याच तेलामध्ये आपण थोडेसे बदाम फ्राय करून घेऊया.
आता आपले बदामही चांगले फ्राय झालेले आहेत, पाहू शकताय तुम्ही. आता बदामही काढून घेऊया. आता मी हे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यात आपण सगळं मिक्स करायचं आहे. आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि थोडा थंड झालं की मग याच्यात साखर आणि मीठ टाकूया. आता हा चिवडा आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि थंडही झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया आणि 2 ते 3 चमचे पिठी साखर. साखर ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण खूप छान टेस्ट येते याच्याने. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकताय आपला उपवासाचा साबुदाणा चिवडा रेडी झालेला आहे. बघा किती छान आणि क्रिस्पी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. हे बघा किती छान आणि क्रिस्पी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.